हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 5th चॅप्टर आहे वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. 5th चॅप्टर वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड म्हणजेच आपल्या घरोघरी जे आपण पाणी साठवतो किंवा पिण्याचं पाणी आहे तर ते कशा प्रकारे आपण त्याची साठवणूक करतो तर ते आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच वी नीड वॉटर. आता तुम्हालाही माहिती आहे का की आपण कोणकोणत्या कामासाठी पाण्याची जी गरज आहे ती आपल्याला लागते. ऑफकोर्स विविध अशी कामं आहेत ज्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज ही भासते. देन कॅन यू टेल द पिक्चर बिलो शोज सम कंटेनर्स यूज्ड फॉर स्टोरिंग वॉटर ॲट होम. आता खाली काही आपल्याला चित्र दिलेत ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवू शकतो. ओके, सो बघा काय दिलंय. Which of these have come into use more recently? आता आपण मोस्ट रिसेंटली म्हणजेच सध्या आपण जी भांडी वापरतो पिण्याच्या पाण्यासाठी तर ती कोणती आहेत. देन व्हॉट मटेरियल्स आर यूज टू मेक दिस डिफरंट कंटेनर्स. हे वेगवेगळी भांडी बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा कोणतं मटेरियल हे यूज केलं जातं. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ हॅव्हिंग अ लीड अँड अ टॅप ऑन द कंटेनर. पाण्याच्या भांड्याला झाकण किंवा जी तोटी असते तर ती असण्याचे फायदे कोणते आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. तर खाली बघा आपल्याला वेगवेगळे इमेजेस दिलेत. पाण्याची बाटली जी आहे ती दिली आहे, देन टाकी दिली आहे, हंडा इथे दाखवला आहे, मडकं दाखवलं आहे आपल्याला, त्याच्यानंतर मोठी जी टाकी असते ती आपल्याला इथे दाखवले. ओके, वी नीड वॉटर ऑल द टाईम. आपल्याला पाणी जे आहे ते प्रत्येक वेळी सतत त्याची गरज जी आहे ती लागते. वी हॅव टू स्टोअर वॉटर इन द हाऊस सो दॅट वी कॅन गेट इट when we need it. Earlier, brass and copper pots as well as earthen pots were used to store water. Ask your parents or grandparents for the names by which these different pots were known. People also built tanks in their houses to store water. Nowadays, steel or plastic is also used to make different containers for storing water. आपल्याला सतत पाण्याची गरज जी आहे ती भासत असते आणि या गरजेनुसार पाणी घेता यावं म्हणून ते आपण घरात वेगवेगळ्या भांड्यात साठवून ठेवतो. पूर्वी पितळेची भांडी होती, तांब्याचे हंडे होते, कळशा होत्या, मातीपासून जी मडकी असतात, रांजणे आपण म्हणतो, तर ती आपण वापरत होतो. तसेच प्रत्येक घरी हौद किंवा टाक्या ज्या आहेत त्या बांधायचे. पण आता काय झालं आहे, आता स्टील आहे, प्लास्टिक आहे, यापासून अनेक पाणी साठवण्याची भांडी जी आहेत ती तयार केलेली गेलेत. नाव केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आता जे पाणी आपण पितो त्या पिण्याच्या पाण्याची काळजी जी आहे ती कशी घ्यायची. To ensure good hygiene, we must have safe drinking water. If we consume contaminated water, it can cause diseases. That is why we take special care of the water we store for drinking and cooking. आता आपल्या आरोग्यासाठी जे पाणी पिण्यायोग्य आहे, ओके, अशा पाण्याची आपल्याला गरज असते, बरोबर, ज्याच्यामुळे आपण आजारी पडू नये किंवा आपल्या पोटात दूषित पाणी गेलं तर आपल्याला कोणताही रोग होऊ नये, राईट. म्हणून पिण्याचे पाणी आणि जे आपण कुकिंग म्हणजे स्वयंपाकासाठी जे पाणी साठवतो त्याची आपण विशेष अशी काळजी घेतो. वी कीप द ड्रिंकिंग वॉटर कंटेनर्स कवर्ड. This prevents dust and other rubbish from entering the water. If we dip our hands in the water to take it out, the dirt on our hands can enter the water. So we use a dipper to take the water and we replace the lid at once. आता पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्याची जी भांडी आहेत ती आपण झाकून ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये धूळ किंवा कोणताही कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढले तर हातांना लागलेली जी घाण आहे ती त्या पाण्यात जाते. म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे जे ओरगाळे आपण म्हणतो तर ते आपण वापरतो. पाणी काढून लगेच आपण त्याच्यावर लीड ठेवतो म्हणजे झाकण ठेवतो, राईट. बट बेस्ट मेथड ऑफ टेकिंग वॉटर इज टू हॅव अ टॅप ऑन द कंटेनर. पण या भांड्यांना
तोटी जी असते, नळ जो असतो, हे लावणं ही एक सर्वात उत्तम पद्धत आहे. दिस वे इट बिकम्स इझियर टू टेक द वॉटर अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट्स कंटॅमिनेशन. आणि या पद्धतीने ते पाणी जे आहे ते खराब होण्याची शक्यता होत नाही आणि पाणी काढणेसुद्धा आपल्याला अधिक सोयीचे होते. वेन द वॉटर इन अ कंटेनर इज फिनिश्ड वी वॉश द कंटेनर वेल बिफोर रिफिलिंग इट. इफ वी टेक सच केअर ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन. एखाद्या भांड्यातील पाणी जर संपलं तर आपण काय करतो की ते पाणी पुन्हा त्या भांड्यात भरण्याआधी आपण ते भांडं जे आहे ते स्वच्छ धुवून घेतो. अशा प्रकारे आपण पिण्याच्या पाण्याची स्वच्छता जी आहे ती राखतो. देन डू यू नो वॉटर डज नॉट बिकम स्टेल. आता तुम्हाला माहिती आहे का, पाणी जे आहे ते स्टेल होत नाही, म्हणजे शिळं होत नाही. Some people believe that the previous day's drinking water must be thrown away and fresh water stored every day because the previous day's water becomes stale. But this is a misconception. Throwing away that water amounts to wasting good water. We should use drinking water for other purpose only if it gets dirtied ड्यू टू सम रिझन. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आधीच्या दिवशी आपण घरात जे पाणी भरून ठेवलेलं असतं ते पिण्याचं पाणी आपण ओतून द्यायचं असतं आणि दुसरं आपण नवीन पाणी जे आहे ते भरायचं असतं. का तर त्यांना असं वाटतं की पाणी जे आहे ते स्टेल होतं, म्हणजे शिळं होतं. पण ही जी समजूत आहे ही चुकीची आहे. आणि पाणी ओतून देणे म्हणजे काय, तर चांगलं पाणी जे आहे ते वाया घालवणं. पाणी खराब झालं असेल तर त्याचा तुम्ही इतर गोष्टींसाठी सुद्धा, इतर कामासाठी सुद्धा वापर जो आहे तो करू शकता. राईट. Then use your brain power. Why have people begin to use plastic or steel containers for storing water? म्हणजे पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील आणि प्लास्टिकची भांडी जी आहेत ती लोक का आत्ता यूज करू लागल्यात, आत्ता का ती वापरू लागल्यात. देन ट्राय दिस. डू दिस अंडर अडल्ट सुपरविजन. आता हा जो प्रयोग आहे हा मोठ्याच्या मदतीने तुम्हाला करायचा आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घ्यायचे. कट ऑफ इट्स अप्पर नॅरो पोर्शन. मेक 4 स्मॉल होल्स ऑन द 4 साईड ऑफ बॉटल नियर इट्स बेस. आता त्या प्लास्टिक बॉटलला तुम्हाला वरचा जो भाग आहे जिथे झाकण असतं तो कट करायचा आहे आणि त्याच्या चारी बाजूंना होल जे आहेत ते तुम्हाला पाडायचे आहेत, जसं इमेजमध्ये दाखवलं तसं. कट अ पेन, बॉल पेन, रिफिल इंटू 4 पीसेस. फिक्स 1 पीस इंटू ईच ऑफ द 4 होल्स टाईटली. आता एक रिकामी रिफिल तुम्हाला घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तिचे 4 तुकडे असे छोटे कापायचे आहेत आणि हे तुकडे ते जे 4 होल तुम्ही पाडले आहेत त्या 4 होलमध्ये तुम्हाला घट्ट बसवायचे आहेत. फिल द बॉटल विथ वॉटर. आता ही जी बॉटल आहे म्हणजे जी अर्धवट कापलेली जी प्लास्टिकची बॉटल आहे ती तुम्हाला पाण्याने भरायची आहे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसून येईल, तर वॉटर फ्लोज फ्रॉम ऑल द 4 ट्यूब्स. म्हणजे ज्या 4ही जे रिफिलचे तुकडे तुम्ही त्यात टाकले होते त्याच्यामधून पाणी जे आहे ते बाहेर वाहू लागते हे तुम्हाला कळतं. देन व्हॉट डज धिस टेल अस. याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर युझिंग पाईप्स वी कॅन डिस्ट्रीब्यूट वॉटर स्टोर्ड इन वन प्लेस टू सेव्हरल डिफरंट प्लेसेस ॲट द सेम टाईम. म्हणजे एका ठिकाणी साठवलेलं जे पाणी असतं ते त्या नळाच्या सहाय्याने, नळाचा वापर करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करता येतं, वाटता येतं. ओके. देन लार्ज सिमेंट और प्लास्टिक टँक्स आर इन्स्टॉल्ड ऑन the roofs of big buildings. Water from these tanks can be piped to the kitchen, bathrooms, toilet in these buildings. When taps are fitted on the pipes, water can be taken or shut off according to the need. This how water from just one tank can be obtained at several places in a building at the सेम टाईम. आता सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या ज्या टाक्या घराच्या किंवा इमारती ज्या असतात मोठमोठ्या त्यांच्या छतावर बसवतात. ओके. नळांच्या मदतीने काय होतं, या टाकीतील पाणी जे आहे ते इमारतीतील प्रत्येक घरात, प्रत्येक स्वयंपाकघरात, बाथरूममध्ये वगैरे ते पोचवता येतं आणि त्या नळांना तोट्या बसवल्या जातात जेणेकरून पाणी जे आहे ते वेस्ट होऊ नये. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि नको तेव्हा तो टॅप जो आहे तो बंद करता आपल्याला येतो. अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते मिळू शकते. आता इथे खाली आपल्याला इमेज दाखवलंय बघा.
छतावर कशा पद्धतीने टाकी जी आहे ती बसवलेली असते आणि मग नळाच्या पाईपच्या सहाय्याने ते पाणी प्रत्येक घराघरात पोहोचतं. ओके. Then can you tell, if the rule is for everyone in the house to cook for themselves, what would be the advantages and the disadvantages? म्हणजे घरात प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून घ्यावा असा जर नियम असेल तर कोणत्या अडचणी येतील आणि कोणते ॲडव्हान्टेजेस त्याचे असतील, फायदे कोणते असतील हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. इफ एव्हरी फॅमिली हॅड टू कलेक्ट द वॉटर दे नीड एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर, व्हॉट वुड बी द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस? रोज लागणारे जे पाणी आहे ते नदीवरून प्रत्येक फॅमिलीला, प्रत्येक कुटुंबाला जर आणावं लागत असेल तर त्यांना कोणत्या अडचणी येतील, त्यांना कोणते फायदे त्यातून मिळतील, ॲडव्हान्टेजेस काय असतील हे आपल्याला त्यांनी विचारलं आहे. देन वॉटर सप्लाय फॉर अ ह्युमन सेटलमेंट, म्हणजेच गावाला जो पाणी पुरवठा होतो तर त्याचं ते कुठून होतं. ओके. लेक्स, रिव्हर, रिझर्व्हियर आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर. आपल्याला माहितीच आहे की पाण्याचे जे स्रोत आहे, पाणी पुरवठा जिथून आपल्याला होतो ते कोणते आहेत तर तलाव, नद्या, धरणे. राईट. दे आर ऑफन ॲट लॉंग डिस्टन्सेस फ्रॉम अवर हाऊसेस. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टंट places. Besides, we cannot be sure that the water can be used as it is for drinking. आणि हे आपल्या घरापासून बऱ्याच अंतरावर असतात. राईट. आणि तिथून आपण पाणी कलेक्ट करणं हे आपल्याला शक्य होत नाही. त्याशिवाय त्यातील जे पाणी असतं ते जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येईल याचीसुद्धा आपल्याला खात्री देता येत नाही. Okay, that is why large water source is identified near a settlement. आणि म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत जो आहे तो बघितला जातो. Water from it is brought through large pipes to a common place. There the water is made safe for drinking. This is called purification of water. Arrangements are made to distribute this water all over the town or cities. This is called distribution of water. आता मोठ्या ज्या जलवाहिन्या असतात त्यांच्या मदतीने हे जे पाणी आहे ते गावासाठी एका ठिकाणी आणलं जातं, एका ठिकाणी साठवलं जातं आणि त्याचं जलशुद्धीकरण करून म्हणजेच प्युरिफिकेशन करून ते पाणी सगळ्यांना पुरवण्याची सोय जी आहे ती केली जाते. त्यालाच आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, म्हणजेच पाण्याचं पाणी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणं, वितरण करणं. ओके. देन कॅन यू टेल, when we draw water into a spray pump from a bucket of water, in which direction does the water flows? पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी जेव्हा भरून घेतो त्यावेळेस ते पाणी वाहण्याची जी दिशा असते ती कोणती असते? ओके, तर ते खेचलं जातं. राईट. देन वॉटर टँक्स ॲट अ हाईट. आता उंचावर ज्या टाक्या असतात त्यांच्याबद्दल बघूया. वी नो दॅट वॉटर फ्लोज डाऊनवर्ड्स, बट इफ वी वॉन्ट टू लिफ्ट वॉटर अपवर्ड वी हॅव टू यूज सम फोर्स. To do that, we need to use a machine, and machines used for lifting water are called pumps. Pumps run on diesel or electricity. Before electricity was discovered, it was not possible to raise water to very great heights, but electric pumps can help us do so. Hence, water can be filled in tanks at a height, that is water towers, and supplied from there to towns and cities. आता पाणी खालच्या दिशेने वाहतं हे आपल्याला माहिती आहे, परंतु पाणी वर चढवायचे असेल तर त्याला फोर्स जो आहे, जोर जो आहे तो लावावा लागतो आणि त्याच्यासाठी मशीन्स ज्या आहेत त्या यूज होतात. हेच पाणी वर चढवण्यासाठी, वरच्या दिशेने चढवण्यासाठी पंप वापरतात आणि हे पंप चालवण्यासाठी डिझेल, इलेक्ट्रिसिटी याचा वापर केला जातो. आता इलेक्ट्रिसिटीचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचावर नेणं हे पॉसिबल नव्हतं, हे शक्य नव्हतं आणि विजेवर चालणारे पंप वापरून पाणी आपण कितीही उंचावर आपल्याला ते नेता येतं. त्याच्यामुळे उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येतं आणि तेथून ते पाणी खाली लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येतं. देन such tanks are used to store the water that leaves the water purification plant.
According to need, water is released from these tanks through big pipes. These pipes branches out into many smaller pipes which lead the water to different areas around the large water tank. And in a particular area, the pipe branches out into smaller and smaller pipes which take water to every house. ओके. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे जे पाणी आहे हे घरोघरी पोहोचवण्याआधी एका उंच टाकीत ते साठवून ठेवतात आणि त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून ते पाणी सोडतात. आणि या उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक वेगवेगळे जे पाईप्स आहेत, वेगवेगळे ज्या शाखा आहेत त्या निघतात. ते जे पाईप्स आहेत ते टाकीच्या भोवतालच्या वेगवेगळ्या परिसरात किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये ते पोहोचवतात. वस्तीत पोहोचल्यावर प्रत्येक त्या शाखेतून म्हणजे प्रत्येक त्या पाईपमधून टप्प्याटप्प्याने आणखीन काही पाईप्स जे आहेत ते सुद्धा जोडले जातात आणि अशा प्रकारे घरोघरी पाणी जे आहे ते पोहोचवलं जातं. नाव इन सम प्लेसेस देर आर 2 or 3 कॉमन टॅप्स फॉर द होल एरिया. People living in that area come there to fill water for their families. काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2 ते 3 असे सार्वजनिक नळसुद्धा असतात आणि अशा वेळेस जी लोकं असतात तिथे राहणारी ती आपल्या कुटुंबासाठी पाणी जे आहे ते भरून तिथून त्या ठिकाणावरून नेतात. आता इथे खाली आपल्याला इमेज बघा दाखवले. सोर्सेस ऑफ वॉटर फॉर सेटलमेंट म्हणजे गावासाठी जो जलसाठा जो आहे एखाद्या टाउनसाठी, एखाद्या सिटीसाठी तो कशा प्रकारे अरेंज केला जातो. धरण दाखवलं आहे आपल्याला इथे. आधी पाऊस दाखवला आहे, पावसापासून ते पाणी धरणात साठतं. देन थ्रू पाईपलाईन ते वॉटर प्युरिफिकेशन सेंटरमध्ये येतं म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रात येतं. तिथून ते मोठमोठे जे वॉटर टॉवर्स आहेत, ज्या टाक्या आहेत मोठमोठ्या, तिथे पोचवलं जातं आणि तिथून मग ते प्रत्येक घरात जे आहे ते पाणी जातं. ओके. देन डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, ह्युमन बीइंग्स कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. म्हणजेच जे ह्युमन बीइंग्स आहेत, ओके, जी माणसं आहेत, सजीव जे आहेत ते पाण्याशिवाय जगू शकत नाही. राईट. देन हेन्स इट इज नेसेसरी टू हॅव अ सोर्स ऑफ वॉटर ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू वेअर वी लिव्ह. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जवळच हा जो पाण्याचा साठा जो आहे तो असणं गरजेचं आहे. ओके. That is why in olden days cities grew on the banks of big rivers. There are many such cities in our country. Delhi is the capital of our country and it is situated on the banks of river Yamuna in North India. Patna on the banks of the Ganga in Bihar and Nashik in Maharashtra on the banks of the Godavari are other example of such ancient cities. ओके. इन ओल्डन डेज म्हणजेच पूर्वीच्या काळी नगरे जी आहेत ती कोणत्या तरी मोठ्या नदीच्या अशा काठावर वसायची. त्याच्यामुळे काय व्हायचं तर पाणी त्यांना इझिली तिथून अवेलेबल व्हायचं. आणि आपल्या देशात अशी अनेक शहरं आहेत जी नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. जसं उत्तर भारतात यमुना नदीवर दिल्ली जी आहे, जी आपल्या देशाची राजधानी आहे, ओके, इंडियाची राजधानी आहे, ती सुद्धा यमुना नदीच्या काठावर वसलेली आहे. देन बिहार हे गंगा नदीवरील पाटणा, बिहारमध्ये गंगा नदीवर पाटणा हे शहर वसलेलं आहे. तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवर नाशिक ही अशी शहरंसुद्धा नद्यांच्या काठांवर वसलेली आहेत. Then even today in some places water is drawn from wells or borewells for use at homes, but it needs to be ensured that the water is potable. If it is not, then it should be boiled for the purpose of drinking so that it will not endanger our health. In some places water is supplied by transporting it by means of tanker. म्हणजे आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीतून किंवा जे पंप आहेत त्यातून पाणी काढतात आणि हे पाणी जे आहे हे पिण्यायोग्य असलं पाहिजे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. विहिरीचे पाणी जे आहे ते पिण्यायोग्य नसेल तर ते आपण उकळून घेतो, ज्याच्यामुळे काय होतं तर आपल्या आरोग्याला कोणताही धोका हा राहत नाही. आणि काही ठिकाणी टँकरमधून सुद्धा वाहतूक करून पाणी जे आहे ते लोकांना पुरवलं जातं.
देन कॅन यू टेल हाऊ मच वॉटर इज रिक्वायर्ड इन युअर हाऊस एव्हरी डे. तुमच्या घरात दररोज किती पाणी लागतं आणि हू फिल्स दिस वॉटर. रोजच्या रोज लागणारं पाणी जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे भरता. देन ट्राय धिस. आता आपल्याला खाली बघा कृती जी आहे ती करून बघायला सांगितले. टेक ॲन एम्प्टी बकेट, लिफ्ट इट टू गेट ॲन आयडिया ऑफ इट्स वेट. एक रिकामी बादली घ्या, ती उचलून तिच्या वजनाचा अंदाज घ्या. देन नाव हाफ फिल इट विथ वॉटर अँड सी हाऊ मच हेवियर इट बिकम्स. आता ती बादली जी आहे ती अर्धी पाण्याने भरा आणि ती किती जड होते हे बघा. देन इट मस्ट बी क्वाईट अ हार्डर कोर टू कॅरी अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. डोंट यू ॲग्री. आता पूर्ण भरलेली बादली जी आहे ती उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे खूप कष्टाचं काम आहे, बरोबर. नाव रिमेंबर हाऊ मच वॉटर यू नीड इन युअर हाऊस. आता तुमच्या घरी अशा किती बादल्या पाणी जे आहे ते रोज लागतं. ओके, नाव यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच वर्क इज डन टू फील दॅट मच वॉटर. आता तुम्हाला कळालं असेल की ते पाणी भरण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते. ओके, देन कॅन यू टेल विच फ्युअल इज यूज टू रन द फॉलोविंग मशीन्स. आता सांगा की खालच्या मशीन्स जे आहेत ते चालवण्यासाठी कोणतं इंधन जे आहे ते वापरतात, कोणतं फ्युअल वापरतात. द हँड पंप्स दॅट लिफ्ट वॉटर फ्रॉम द बोरवेल. बोरवेलमधून पाणी काढणारा जो पंप असतो त्याच्यामध्ये कोणतं फ्युअल वापरतात. द पंप यूज टू स्टोअर वॉटर इन द वॉटर टॉवर. म्हणजे उंचावर टाकी असते त्याच्यामध्ये चढवणारा जो पंप असतो त्याच्यासाठी काय लागतं. द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू अ सर्टन एरिया. वस्तीपर्यंत पाणी पोहोचवणारा जो टँकर आहे त्याच्यासाठी काय लागतं, तर हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, देन many people are engaged in the work of water purification, storage and distribution. Electricity or diesel are used to run the machines for this purposes. A lot of money is spent for this work. Hence, potable water proves to be an expensive substance. We must take care of water just as we take care of our other valuables. म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण करणं आणि ते उंचावरील टाकीत चढवणं यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात. तेथील यंत्र चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते. त्यासाठी खूप मोठा खर्च जो आहे तो येतो. म्हणून स्वच्छ पाणी हे जेव्हा तुम्हाला मिळतं तर त्यावेळेस त्या पाण्याची जे आहे ते आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. योग्य त्या प्रकारे पाणी जे आहे ते वापरलं पाहिजे. वी मस्ट नॉट अलाव स्टोअर टॅप वॉटर टू बी वेस्टेड ऑर बिकम कॉन्टॅमिनेटेड. भरून ठेवलेल्या नळाचे पाणी जे आहे ते वाया जाऊ देऊ नये, ते खराबही होऊ देऊ नये. देन व्हॉट कॅन वी डू टू यूज वॉटर विदाउट वेस्टेज. पाण्याची काटकसर जी आहे ती आपण कशी करावी, तर बघा त्यांनी खाली काही पॉईंट्स दिलेत. If the water you have taken in a mug to wash your face is left over, you will throw it away or keep it to use later. तोंड धुण्यासाठी जे आपण पाणी घेतो ते जर उरलं तर ते तुम्ही फेकून देता की परत वापरण्यासाठी ठेवून देता, हे आपल्याला विचारलं आहे. देन while you brush your teeth, do you keep the tap running or do you टर्न इट ऑफ इन बिटवीन. रोज दात घासताना नळातून जे पाणी येतं ते तुम्ही वाहू देता की नळ बंद करता. ओके, देन डू यू थ्रो अवे द वॉटर यूज फॉर वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट एक्सेट्रा ऑर डू यू वॉटर युअर प्लांट्स विथ इट. भाज्या फळं धुण्यासाठी पाणी जे आहे आपण घेतो ते आपण फेकून देतो की आपण झाडांना देतो, राईट. देन व्हेन रायझनिंग थिंग्स अंडर अ टॅप डू यू टर्न इट ऑन फुल्ली ऑर जस्ट इनफ. म्हणजे भांडी जेव्हा आपण घासतो नळ चालू करून, ओके, तर त्यावेळेस तुम्ही पाणी जोराने वाहत ठेवता का की भांडी नीट धुण्यापुरता पाणी सोडता. आता ही जी प्रश्न आहे त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. देन यूज युअर ब्रेन पॉवर. द गार्डन इज टू बी वॉटर्ड. टॅप वॉटर अँड वेल वॉटर आर बोथ अवेलेबल. व्हॉट विल यू यूज. म्हणजे बागेला पाणी द्यायचं आहे, नळाचे पाणी आहे आणि विहिरीला सुद्धा पाणी आहे, मग तुम्ही कोणतं पाणी यूज कराल. ओके, देन लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. वी नीड वॉटर कंटिन्युअली.
सो वी स्टोअर वॉटर ॲट होम. आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, त्याच्यामुळे आपण पाणी जे आहे ते घरी साठवून ठेवतो. अ लीड अँड टॅप ऑन अ वॉटर कंटेनर हेल्प टू कीप द वॉटर क्लीन अँड मेक इट इझियर टू यूज. म्हणजे पाण्याच्या साठवलेलं जे पाणी आहे ते साठवण्याच्या भांड्याला झाकण किंवा तोटी जी आहे ती असली पाहिजे, आणि पाणी जे आहे ते मग स्वच्छ राहतं आणि आपल्याला वापरणं हे सोयीस्कर होतं. इफ ड्रिंकिंग वॉटर इज नॉट पोर्टेबल इट कॅन कॉज अ डिझीजेस. देअरफोर स्पेशल केअर मस्ट बी टेकन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. पिण्याचं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नसेल तर मग आपण आजारी पडू शकतो. ओके, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. सिटीज अँड टाउन्स हॅव वॉटर प्युरिफिकेशन सेंटर्स अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स. शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जे प्युरिफिकेशन सेंटर असतात, जे जलशुद्धीकरण केंद्र आहेत किंवा डिस्ट्रीब्युशन सेंटर आहेत, त्या तिथे असतात. देन इफ वी यूज वॉटर फ्रॉम अदर सोर्सेस वी शुड एन्श्योर दॅट इट इज पोर्टेबल. आपण जर पाणी एखाद्या ठिकाणाहून घेतो आहे तर मग आपण त्याची खात्री करायला हवी की ते पाणी पोर्टेबल आहे, ते पाणी पिण्यायोग्य आहे. ऑब्टेनिंग पोर्टेबल वॉटर इन्व्हॉल्व्स लेबर ॲज वेल ॲज एक्सपेन्स. पिण्यायोग्य पाणी मिळवणं हे खूप कष्टाचं असतं आणि ह्या कामासाठी सुद्धा खर्च आहे. ओके, एक्सपेन्स भरपूर आहे. वॉटर शुड बी स्टोअर्ड प्रॉपरली अँड यूज केअरफुली. पाण्याचा नीट आपण काटकसरीने वापर जो आहे तो केला पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे स्टोअर केलं पाहिजे. देन ऑलवेज रिमेंबर. आता बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, वॉटर इज व्हॅल्युएबल, टेक गुड केअर ऑफ इट. पाणी हे कसं आहे, हे व्हॅल्युएबल आहे, हे मौल्यवान आहे आणि त्याची आपण नीट काळजी घेतली पाहिजे. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आमच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.